नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे. भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी उपस्थित असतील. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी माहिती मिळतेय. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप. शाली 2 दिवस जे अधिवेशन सुरू आहे भाजपचं राजधानी दिल्लीमध्ये, ते अधिवेशन म्हणजेच प्रचाराचा शुभारंभ आहे असंच म्हणता येईल. काल पहिला दिवस पार पडला आणि आज दुसरा दिवस असणार आहे. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अधिवेशनामध्ये संबोधित करणार आहेत. देशभरातले जवळपास 12,000 कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सहभागी झाले आहेत आणि महाराष्ट्रातले जवळपास 713 पदाधिकारी आलेले आहेत. आजचं अधिवेशन साधारणतः 2 ते 3च्या दरम्यान दुपारी संपण्याची शक्यता आहे. ते संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक समिती जी आहे भाजप पक्षाची, त्या समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ज्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असणार आहेत, कारण ते समितीचे सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस हे कालपासूनच राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि आजची बैठक अशासाठी महत्त्वाची असणार आहे. अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते कदाचित या समितीच्या बैठकीमध्ये केलं जातं आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न खरं तर भाजपचा असणार आहे. कारण सगळ्याच राजकीय पक्षांनी तशी तयारी सुरू केली आहे आणि संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची संख्या असल्यामुळं भाजपचा हाच प्रयत्न असणार आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत ही यादी प्रसिद्ध करावी. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक होणार आहे. त्यामुळे 48 जागांमधल्या नेमक्या भाजपच्या कुठल्या जागा असणार, कुठल्या जागांवर दावा केला जाणार भाजपकडून, ही आपल्याला काही वेळात समजू शकेल. मात्र आजची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. नक्कीच. धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.